अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे। खरं तर मी आता व्हिडिओ काही खाजगी कारणामुळे टाकण्याचे बंद केले होते। आज सहज दुपारी मोबाईल बघत असताना चॅनल बघितलं। त्यात कल्पना ताईंनी कमेंट केली होती। त्या म्हटल्या, ताई तुम्ही बरेच दिवसापासून व्हिडिओ टाकत नाही, आम्ही पुढच्या व्हिडिओची वाट बघत आहोत। तेव्हा वाटलं की खरंच आपण हे व्हिडिओ टाकावेत, आपले अनुभव सर्वांना सांगावे, त्यातून तुम्हालाही काही फायदा होईल, हीच स्वामींची पण इच्छा असेल, म्हणूनच मी आज व्हिडिओ तयार केला। मागचे 4 भाग तर तुम्ही ऐकलेच आहेत। स्वामींच्या कृपेने माझे लग्न झाले, चांगला जोडीदार मिळाला, संसार सुखाने चालू होता। परंतु माझ्या सासरी कोणीही स्वामींची सेवा करत नसे, म्हणजे नॉनव्हेज वगैरे सर्व ते खात होते। सुरुवातीला त्या वासाने मला भयंकर किळस यायची, परंतु काही पर्याय नव्हता। 2 महिन्यांनी मी माहेरी गेली। माझ्याकडे स्वामींची मूर्ती किंवा फोटो नव्हता। मग मी केंद्रातून स्वामींचा छान फोटो आणला आणि देव्हाऱ्यात मांडला। सासूबाई मला म्हटल्या, तू स्वामींचा फोटो का आणलास? आमच्या घरात सर्व नॉनव्हेज खातात। मी त्यांना म्हटले, त्याने काही होत नाही, मला स्वामींचा फोटो ठेवायचाच आहे। त्यानंतर त्या काही बोलल्या नाही। असे स्वामी माझ्या घरात आले। माझी रोजची सेवा चालूच होती, परंतु आमच्या घराजवळ एकही केंद्र नव्हते। त्यात मी त्या शहरात नवीन, बाहेर कुणाला विचारावं तर कुणाशी ओळखही नव्हती। माझ्या मनात ती एक खंत होती। एक दिवस मी आणि माझ्या सासूबाई संध्याकाळी फिरायला निघालो। घराच्या अर्धा किलोमीटरवर एक पाटी दिसली, तिथे श्री स्वामी समर्थ मठ असे लिहिलेले होते। मला आश्चर्याचा धक्काच बसला। मी खूप खुश झाले। मी सासूबाईंना म्हटलं, आपण मठात जाऊ। मी मठात गेले आणि खूपच सुंदर अशी स्वामींची मूर्ती, औदुंबराचे झाड होते तिथे। मी खुश झाले। स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली होती। मी तिथे दर गुरुवारी जात असे, दर्शन घेत असे, औदुंबराला प्रदक्षिणा मारत असे। असे 6 महिने गेले। त्यानंतर मी प्रेग्नंट होते। माझी स्वामींची सेवा रोज चालूच होती। 7 महिने झाले, सर्व काही ठीक होते। मी आता माहेरी जाणार होते। मी माहेरी आले, तिथल्या डॉक्टरकडे जाऊन आली। त्यांनी 8व्या महिन्याची सोनोग्राफी करायला सांगितली। सोनोग्राफी रिपोर्टमध्ये बाळाचे वजन कमी सांगितले, पाणी कमी झाले आहे आणि मेन म्हणजे बाळाचे हृदय डाव्या बाजूला झुकलेले आहे असे सांगितले। मला रिपोर्ट्स काही कळले नाही, पण डॉक्टरला दाखवले तेव्हा ते टेन्शनमध्ये आले। ते म्हटले की तुमच्या बाळाचे रिपोर्ट्स चांगले नाहीत। मी विचारले काय झाले? ते म्हटले की त्याचे हृदय लेफ्ट ॲक्सिसला म्हणजेच डाव्या बाजूला झुकलेले दिसतंय। कदाचित त्याच्या हृदयाला होल असेल किंवा दुसरं काही असू शकतं। आता आपण काही करू शकत नाही। जेव्हा डिलिव्हरी होईल तेव्हा बाळाचा 2D इको केल्यावरच ते समजेल, तोपर्यंत आम्ही काही सांगू शकत नाही। मी फार टेन्शनमध्ये आली। माझ्यासोबत माझी मोठी बहीण होती। ती म्हटली, तू टेन्शन घेऊ नकोस, बाळाला काही होणार नाही, मी स्वामींच्या केंद्रात जाते, स्वामी बाळाला काही होऊ देणार नाहीत। मला तिने घरी सोडलं आणि तशीच केंद्रात गेली, स्वामींना सांगून आली। त्या दिवसापासून रोज स्वामींना सांगत होतो, माझ्या बाळाला व्यवस्थित असू द्या। सर्व घरचे टेन्शनमध्ये होते, पण मला दाखवत नव्हते। सर्व स्वामींना विनंती करत होते आणि ज्या दिवसाची वाट बघत होतो तो दिवस आला। डिलिव्हरी झाली, मला छान गोंडस मुलगा झाला, पण त्यातही एक संकट आलं। डिलिव्हरी करायला उशीर झाला। माझं C-सेक्शन झालं होतं आणि बाळाच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता। त्याला निमोनिया झाला होता। डॉक्टर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी लहान मुलांच्या ICUमध्ये शिफ्ट केले। मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आणि माझे बाळ दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये। त्याला तिथे 4 दिवस ठेवले। पहिल्या दिवशी त्याचा डॉक्टरने 2D इको केला व त्याची हृदयाची सर्व तपासणी केली आणि आश्चर्य म्हणजे त्याचे हृदय सुस्थितीत आणि सर्व नॉर्मल होते। त्याला कुठलाही त्रास नव्हता व सर्वसामान्य मुलांसारखेच त्याचे हृदय होते।
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी डॉक्टर मॅडम राऊंडला आल्या आणि म्हटल्या, अगं तुझं बाळ अगदी नॉर्मल आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव खूपच आनंदाचे होते. मी खूप खुश झाले. हे सर्व माझ्या स्वामींनीच केले होते. मला स्वामींच्या अशक्य ही शक्य करतील स्वामी या वाक्याची अनुभूती आली. स्वामी खरंच त्यांच्या भक्तांना संकटात एकटं सोडत नाही. माझे बाळ आज 12 वर्षाचे झाले आहे. स्वामींच्या कृपेने सुखरूप आहे. माझे बाळ म्हणजे स्वामींचाच आशीर्वाद आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी आत्ता थांबते. पुढच्या व्हिडिओत आणखी अनुभव सांगेल. आज स्वामींची पुण्यतिथी आहे. ह्या शुभमुहूर्तावर मी परत माझे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ ऐकायचे असतील तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.